तुम्ही सगळ्यांनी दिलेल्या सल्ल्याबद्दल मला खूप छान वाटलं. याच्यात मी नवीन आहे, शिकते आहे, तर कृपया सांभाळून घ्या आणि असाच प्रतिसाद देत राहा. चला पोहे खाऊया. नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेशदयन्त्यापो न शोषयति मारुतः. भगवद्गीता अध्याय 2 सांख्ययोग म्हणजेच ज्ञानयोग, श्लोक क्रमांक 23. हे अर्जुना, आत्मा हा सर्वव्यापी आहे आणि सर्वांनी तो भरलेला आहे. चराचरामध्ये हा आत्मा भरलेला आहे. आत्मा म्हणजे चैतन्य. हे चैतन्य कोणीही वेगळं करू शकत नाही. पाणी त्याला भिजवू शकत नाही, अग्नी त्याला जाळू शकत नाही, शस्त्र त्याला कापू शकत नाही, वारा त्याला शोषू शकत नाही. म्हणजे हा आत्मा म्हणजे चैतन्य हे सगळीकडे भरलेला आहे. त्याच्यावर कुठल्याही पंचमहाभूतांचा परिणाम होत नाही. आणि आपण तर नाशिवंत देह आहोत. तर मग तुमच्या आणि माझ्या बोलण्याने ह्या चैतन्यात, ह्या आत्म्यामध्ये आपण कसा काय फरक करू शकतो? हा आत्मा उच्च नीचचा भेद करून आपण कसा काय वेगळा करू शकतो? तर निश्चितच नाही. तर कुठेतरी आपण कधी कधी विसरतो. आपल्यावर एक प्रकारचं मळप येतं, आपल्या ज्ञानावर एक प्रकारची अंधारी येते आणि वेळोवेळी आपण ह्या गोष्टी विसरून जातो. नमस्कार, मी सुरेखा. सर्वांना माझा नमस्कार. सर्वजण कसे आहात? मजेत आहात ना? आज मी खूप खुश आहे, कारण तुम्ही सर्वांनी जो मला भरभरून प्रतिसाद दिला आहे, सहकार्य दाखवलं आहे, छान छान कमेंट दिल्या आहेत, त्याबद्दल मला खरंच खूप आनंद झाला आहे. आणि असाच भरभरून प्रतिसाद देत राहा. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो खास तुमच्यासोबत बोलण्यासाठी मी बनवलेला आहे. तर आज आहे संडे आणि आज मी पोहे, आम्ही खास करून पोहेच रविवारी खात असतो. तर पोहे बनवता बनवता म्हटलं तुमच्यासोबत बोलूया. तर चला आपण पोहे बनवता बनवता बोलूया की तुम्ही जो मला कमेंट केल्या आहेत ना, त्या मला खूप आवडलेल्या आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दोन्ही प्रकारच्या कमेंट आलेल्या आहेत. चांगल्याही आलेल्या आहेत, काही कमेंट थोड्याशा निगेटिव्ह सुद्धा आहेत. पण त्या सुद्धा कमेंट असाव्यात असं मला वाटतं, कारण आपल्यालाच या गोष्टींमधून शिकायला मिळतं. मला सर्व ताईंना असं सांगायचं आहे की मी थोडी नवीन आहे, शिकते आहे आणि मला शिकायला थोडा वेळ लागतो आहे. तुम्ही ज्या तुमच्या अपेक्षा आहे त्या मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करील. माझ्या व्हिडिओ मधून नक्कीच तुम्हाला काहीतरी चांगलं देण्याचा प्रयत्न करील. दुसरी गोष्ट म्हणजे की मी जो व्हिडिओ पाठवलेला आहे तो काहींनी त्यांच्या ज्या कमेंट आल्या आहेत त्याच्यावर मला असं वाटतं की तो त्यांनी पूर्ण पाहिलेला नाहीये. तर कृपया व्हिडिओ पूर्ण पहा आणि मग कमेंट करा. कांद्यामुळे कडू यायला लागली बरं का आता. असो, आपण कांदा कापायचं थांबूया आणि थोडीशी पटकन चर्चा करून घेऊया. तर मला असं म्हणायचं आहे की काहींनी असाही प्रश्न विचारला आहे की तुम्ही आमच्या मुलांची बरोबरी कामवालीच्या मुलांसोबत कशी करू शकता? तर ताई, मी अशी बरोबरी कोणाचीच केलेली नाही आहे आणि फरक तर मी मुळीच करणार नाही आहे. कारण की फरक करणं हे माझ्या दृष्टीने अत्यंत चुकीचं आहे. कारण की 4 गोष्टी ज्या आहेत, भूक, पैसा, आजारपण आणि मृत्यू, या 4 गोष्टी उच्च नीच हा भेदभाव पाहतच नाहीत. या 4 गोष्टी ज्या आहेत त्या नैसर्गिक आहेत. निसर्गापुढे मानवाचं काहीही चालत नाही. तर आपण जे आहोत ते निसर्ग नियमापुढे आपण फार कमी आहोत. हा जो काही फरक केलेला आहे आपण आपल्या सोयीनुसार फरक केलेला आहे असं मी मानते. शिवाय दुसरी गोष्ट अशी की जेव्हा पैसा येतो आपल्या खिशामध्ये तेव्हा तो पैसा, समजा ती 100ची नोट असेल तर ती 100ची नोट असा विचार करत नाही की हा मजूर आहे, याच्या खिशात मी का जाऊ.
आणि ती लक्ष्मी किती वेळ एका जागी थांबते हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. ती 100ची नोट आता ह्या क्षणाला मजुराच्या खिशात असेल, तर दुसऱ्या क्षणाला ती किराणाच्या दुकानात असेल, तर तिसऱ्या क्षणाला ती एखाद्या बिल्डरच्या खिशात असेल, तर चौथ्या क्षणाला ती एखाद्या सोनाराच्या खिशात असेल, तर पुन्हा ती एखाद्या मजुराच्या खिशात असेल. अशी ती फिरत असते. ती काही लक्ष्मी तो पैसा काही असा भेदभाव पाहत नाही. आणखीन दुसरी गोष्ट म्हणजे भूक. भुकेला सुद्धा जात पात उच्च नीच काही नसतं. प्रत्येकाला भूक ही लागते. अगदी जन्माला आलेल्या बाळाला सुद्धा भूक ही लागते. आणि पोटाच्या भुकेसाठी प्रत्येकाला पैसे कमवणे हा अनिवार्य नियम आहे. पशुपक्ष्यांमध्ये आणि आपल्यामध्ये खूप फरक आहे. आपल्याला प्रत्येक वस्तू लागते. आपल्याला मी तर म्हणेल आपल्याला उन्हाळा आला की पांघरायला पातळ चादरी लागतात, हिवाळा आला की ब्लँकेट लागतं. तसं पशु पक्ष्यांचं नाहीये. त्यांच्याकडे ह्या वस्तूच नसतात. आपल्याला हे तुम्ही पाहताय, आपल्याला खूप वस्तू साठवायला लागतात. तर प्रत्येक माणसाला ह्या सगळ्या गरजा अन्न वस्त्र निवारा ह्या प्रत्येकालाच लागतात. त्यानुसार तो माणूस कमवत असतो. जो तो आपापल्या कुवतीप्रमाणे कष्ट करतो आणि पैसे कमवतो. काहींना त्यांच्या ज्ञानाचा उपयोग होतो, काहींना त्यांच्या शारीरिक मेहनतीचा कष्टाचा उपयोग होतो. आणि तिसरी गोष्ट जी आहे रक्त. तर रक्त ज्या वेळेस आपलं कोणीतरी दवाखान्यात ऍडमिट असतं आणि त्याला अचानक रक्ताची गरज पडते, त्यावेळेस सुद्धा आपण त्या रक्ताची जात पाहत नाही. ते रक्त उच्च आहे नीच आहे हेही पाहत नाही. वेळेला ते मिळालं हे आपल्यासाठी देवाचे खूप आपल्याला उपकार वाटतात की वेळेला ते मिळालं, मग ते रक्त कोणाचंही असो. चौथी गोष्ट आहे मृत्यू. मृत्यू जो आहे तोही कोणाचंच पाहत नाही. तो ज्या वेळेस येतो त्यावेळेस विचार करत नाही, अरे हा खूप श्रीमंत माणूस आहे याला मी आता घेऊन जाते, हा खूप गरीब माणूस आहे याच्यावर मी दया करतो याला नाही घेऊन जात. तो वय पाहत नाही. अगदी लहान बालक, तरुण मुलं, मोठी म्हातारी माणसं, मृत्यू हा वय सुद्धा पाहत नाही. तर अशा प्रकारे हा फरक करणं मला अयोग्य वाटतं. आणि राहिली दुसरी गोष्ट म्हणजे त्या व्हिडिओमध्ये मी त्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे की एखादं काम नक्कीच द्या तिला. आता प्रत्येकाच्या एरियानुसार वेगवेगळ्या अनुभव असतात प्रत्येकाचे. काही एरियामध्ये काम शोधत असतात, तर काही एरियामध्ये आपल्याला कामवाली ताई मिळतच नाही. काहींनी मला असंही सांगितलं, कमेंट आली आहे की कामवाली बाई नका म्हणू. तर रिस्पेक्ट आहे तुमच्या त्या कमेंटचा. निश्चितच कामवाली बाई न म्हणता कामवाली ताई मी म्हणेल. तर काही ठिकाणी ह्या कामवाली ताई आपल्याला मिळत सुद्धा नाही. प्रत्येकाचा त्या त्या एरियानुसार वेगवेगळा अनुभव असतो. प्रत्येकाच्या वेगवेगळ्या तक्रारी आहेत, तर काहींचे चांगले सुद्धा अनुभव आहेत. तर मी असं सांगितलं की त्यांना एक तरी काम आपण नक्कीच द्यावं. कारण मला असं वाटतं की आपल्याला वाटतं मी करू शकते आणि मला खूप हे आहे की शारीरिक कष्ट करण्याची सवय आहे आणि ते माझ्या आरोग्यासाठी चांगलं आहे. तर कदाचित काहींच्या आरोग्यासाठी सगळीच कामं झेपतात, पण काहींना प्रत्येक काम झेपतच असं नाही. तर मी तर म्हणेल जर एखाद दोन कामं तिला दिली, आपली ऐपत असेल तर आपल्याला वेळ मिळतो स्वतःकडे लक्ष देण्यासाठी. आपल्याला आपल्याकडे लक्ष द्यायला वेळ मिळतो. मैत्रिणींसोबत आपण जाऊ शकतो बाहेर, आपण नातेवाईकांना वेळ देऊ शकतो, आपण चालायला जाऊ शकतो. ह्या बऱ्याच गोष्टी आहे की आपल्याला त्याच्यातून वेळ मिळतो. म्हणजेच हा पैसा, एका कामाचा पैसा वाया जातो असं मला वाटत नाही. नुसार असे निर्णय घ्यायचे असतात. मी माझं मत व्यक्त केलं की आपल्याला ती हवी पण असते आणि हवी आली की तिच्यासोबत तिचं कामही पटत नाही. म्हणजे तुझं माझं पटेना, तुझ्या वाचून माझं सरेना, अशी गंमत आहे आपली आणि त्या कामवाल्या ताईंची. तर असं एकंदरीत आहे. आणि मला सगळ्यांच्याच कमेंट आवडल्या. त्यामुळे मी जो आजचा व्हिडिओ केला आहे तो खास तुमच्यासोबत चर्चा करण्यासाठी केला आहे. इतक्या भरभरून सुंदर कमेंट सुद्धा आलेले आहेत ना की त्याने मला प्रोत्साहन मिळालेलं आहे. फक्त एवढं ध्यानात ठेवा की मी शिकते आहे. काही ताईंनी सांगितलं की तुमचा उच्चार व्यवस्थित नाहीये, मान्य आहे, पण मला त्या ताईंना असं सांगायचं आहे
की आपण लहानपणापासून शाळेमध्ये प्रतिज्ञा शिकलो आहोत. भारत माझा देश आहे आणि त्याच्या समृद्धी आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. तर आपला देश हा विविध बोली भाषेंनी नटलेला आहे, विविध जातीपातींनी नटलेला आहे. तर त्याचा आपण अभिमान ठेवला पाहिजे. आता माझी भाषा जर म्हणाल तर ती माझी बोली भाषा आहे, जी माझ्या आई वडिलांकडून चालत आलेली आहे. ती बोली भाषा मला आवडते आणि त्याच भाषेमध्ये माझं बोलणं होणार आहे. तुम्ही दिलेला सल्ला मला आवडला नाही असं नाही, मी नक्कीच प्रयत्न करेल. पण पहा, मला तर अहिराणी भाषा, कोल्हापुरी भाषा, नगरी भाषा, पुणेरी भाषा प्रत्येकाचा एक टोन आहे आणि ते ऐकायला पाहायला अतिशय सुंदर वाटतं. तर प्रत्येकाने आपल्या बोली भाषेचा एक अभिमान ठेवावा आणि ती तशीच राहिलेली मला आवडते. चला पोहे खाऊया.